झालंय जिंग जिंगट झालंय जिंग जिंगट कधीच नको आणतो नाही नको आणतो आणतो तू मतलब मला एक सांग की संजू सॅमसंग का ईशान किशन? आईस्क्रीम आवडतं आईस्क्रीम. फोटोग्राफीची आवड कशी निर्माण झाली? मी एकदा माझ्या फोनमध्ये यूट्यूबवर आणि फेसबुकवर बातमी पाहून मी शिकलो. फोटो काढून मी व्हिडिओ काढून एडिटिंग करतो. एक स्वप्न आहे, मला शिकावंसं वाटते आणि चांगली नोकरी करावीशी वाटून पुढे चांगले पैसे कमावासे वाटते आणि मोबाईल हातात घ्यावासा वाटते. मला आईबाबांना अमेरिकेला घेऊन जायचं आहे किंवा आईबाबांना थोडंसं मदत करायची आहे. मी 12वी परीक्षा झाल्यानंतर मी चांगला मला आनंद झाला. खूप आनंद, खूप मजा केली. बाबाचा नमस्कार केला. सगळ्यांनी मला शाबासकी दिली म्हणून धन्यवाद. पेढा मस्त खाल्ले होते सगळ्यांनी. आवडला. मला कावर पेढा दिला नाही तू? मी पेढाच दिलाच नाही तुला, मला लक्षात नाही राहिलं. देतो ना, देतो आज उद्या देतो. मला मित्रासोबत मैत्री करायला आवडते सगळ्यात आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलावंसं वाटतं आणि मनातले विचार काढून टाकावेसे वाटतात. पायलट बनायला शिकायचं आहे. पायलट बनायचं पायलट बनायला शिकायचे म्हणजे एरोप्लेन चालवायला. एरोप्लेन. बाबांनी खूप काही केलेलं आहे. म्हणजे लहानपणी खूप काही केलेलं आहे. म्हणजे कष्ट खूप काही केलेलं आहे. म्हणजे खर्च खूप काही केलेला आहे. 13 वर्षाच्या ऋषिकेशला मी असा सल्ला देऊ इच्छितो. 13 वर्षाच्या ऋषिकेशपेक्षा 26 वर्षाच्या ऋषिकेश हा खूप हुशार झाला. मी आत्ता 28 वयाचा आहे आणि आत्ता समजा की मी 12 वयाचा आहे. मी हे समजू नको की मला बुद्धी नाही आहे, की तू समजू नको की असं तू चिडचिड करू नको आणि देवाने तुला असं सगळं दिलं आहे. तू एकटा बसू नको. तुम्ही ऑटिझम स्पेक्ट्रम वरती आहात, तर तुम्ही जगाला काय सांगू इच्छिता? तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही पण तुमच्या सगळ्यांसारखेच आहोत. आम्हाला पण वेगळं समजू नका. जरी आम्ही गतिमंद असलो तरी आम्हाला पण असं काही करावंसं वाटतं, काही लिखाण वाचन करावंसं वाटतं, अजून अभ्यास करावासं वाटतं, अजून पुढे जाऊन छान चांगलं नोकरी करावीशी वाटते, पैसे कमवावेसे वाटतात, मोबाईल घ्यावासा वाटतो, फिरायला जावंसं वाटतं. मी जरी गतिमंद असलो तरी मला हे विश्व वेगळं वाटत नाही. जो है समा कल हो ना हो.